18 ऑगस्ट भारताच्या इतिहासातला एक असा दिवस जो आठवला की प्रत्येक भारतीयाचं मन सुन्न होतं. नेताजी सुभाषचंद्र बोस यांची 81वी पुण्यतिथी. पण या पुण्यतिथीच्या अवघ्या काही दिवसांआधीपासून एका बातमीने संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेतलंय. नेताजींची 83 वर्षांची मुलगी अनिता बोस फॅफ यांनी थेट भारताच्या सुप्रीम कोर्टातच धाव घेतली. त्यांनी काही महत्त्वाच्या मागण्या यावेळी कोर्टात सादर केल्या आहेत. या मागण्या नक्की काय आहेत, त्यांचा नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याशी काय संबंध आहे आणि इतक्या दशकांनंतर अनिता बोस यांना भारताच्या सुप्रीम कोर्टात धाव का घ्यावी लागली, नेताजींच्या मृत्यूचं गूढ आणि त्यांच्या अस्थींचा हा लढा नक्की काय, हेच आपण सविस्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी संकल्प पाटील आणि तुम्ही बघताय लगाव बत्ती. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात योगदान किती मोठे याची आपल्या सर्वांनाच कल्पना आहे. आझाद हिंद सेनेतून त्यांनी अथक प्रयत्न केले. आज इतक्या वर्षांनी त्यांच्या मुलीने म्हणजेच अनिता बोस फाफ यांनी काही मागण्या भारताच्या सुप्रीम कोर्टासमोर सादर केल्यात. त्यांची महत्त्वाची मागणी आहे की माझ्या वडिलांचे पार्थिव अवशेष, त्यांच्या अस्थी जपानमधून परत आणा. त्यांना त्यांच्या मातृभूमीत सन्मानाने अंतिम निरोप देऊ द्या. त्यावर आता सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीशांच्या खंडपीठाने यावर केंद्र सरकार, गृह मंत्रालय आणि परराष्ट्र मंत्रालयाला नोटीस बजावली आहे. पण या सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा उपस्थित होतो की ज्या महानायकाने तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगाचा नारा देऊन ब्रिटिश साम्राज्याला थरथर कापायला भाग पाडलं, त्यांच्या अस्थी गेल्या 81 वर्षांपासून परक्या देशात का पडून आहेत, यामागे खरं तर एक मोठी कहाणी आहे. गोष्ट सुरू होते 18 ऑगस्ट 1945 पासून. तैवान देशाच्या तैपई शहरात झालेल्या एका विमान अपघातात नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू झाल्याचं घोषित करण्यात आलं. या घटनेनंतर काही दिवसांनी त्यांच्या अस्थी जपानमधल्या टोकियो शहरात असलेल्या रेनकोजी मंदिरात ठेवण्यात आल्या. तेव्हापासून आजपर्यंत म्हणजेच तब्बल 80 पेक्षा जास्त वर्षांपासून या अस्थी त्याच मंदिरात एका बौद्ध भिक्षूच्या देखरेखीखाली ठेवलेल्या आहेत असं सांगितलं जातं. स्वातंत्र्योत्तर भारतात नेताजींच्या गायब होण्यावर आणि मृत्यूवर अनेक दावे प्रतिदावे झाले. सरकारने शहानवाज समिती, खोसला आयोगाने पुढे मुखर्जी आयोग स्थापन केला. मुखर्जी आयोगाने तर असाही दावा केला की तेपईमध्ये असा कोणताही विमान अपघात झालाच नव्हता. यामुळे नेताजींच्या मृत्यूभोवतीचं गूढ जास्तच गडद झालं. पण टोकियोच्या रेनकोजी मंदिरात असलेल्या अस्थींविषयी काय, त्या खरोखरच नेताजींच्या आहेत की नाही, हा प्रश्न आजही अनुत्तरितच आहे. आता तुम्ही विचार कराल की मग अनिता बोस फाफ यांनी आत्ताच सुप्रीम कोर्टात याचिका का दाखल केली, तर यामागे मार्च 2026 मध्ये घडलेली एक मोठी कोर्टातली घडामोड आहे. मार्च 2026 मध्ये नेताजींचे नातू आशिष राय यांनी सुप्रीम कोर्टात अशीच एक याचिका दाखल केली होती. पण सुनावणी दरम्यान सुप्रीम कोर्टाने स्पष्ट शब्दात सांगितलं की हा अत्यंत संवेदनशील आणि कौटुंबिक विषयाशी जोडलेला मुद्दा आहे. नेताजींची थेट वारस म्हणजेच त्यांची मुलगी स्वतः कोर्टात आलेली नाहीये, त्यामुळे आम्ही या याचिकेवर विचार करू शकत नाही. कोर्टाच्या या टिप्पणीनंतर आशिष राय यांनी ती याचिका मागे घेतली आणि सुप्रीम कोर्टाचा हाच इशारा लक्षात घेऊन नेताजींची एकमेव थेट वारस असलेल्या अनिता बोस यांनी स्वतः याचिकाकर्त्या म्हणून सुप्रीम कोर्टात पाऊल ठेवलं. अनिता या सध्या 83 वर्षांच्या आहेत. त्या जर्मनीमध्ये राहतात. आपल्या आयुष्याच्या या टप्प्यावर त्यांना आपल्या वडिलांच्या अस्थींना भारतात आणून हिंदू रीतिरिवाजांनुसार अंतिम विधी करायचा आहे. अनिता यांनी वरिष्ठ वकील डॉक्टर अभिषेक मनु सिंघवी यांच्यामार्फत दाखल केलेल्या याचिकेत 3 अतिशय महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत. यातली पहिली मागणी म्हणजे जपानच्या रेनकोजी मंदिरात असलेल्या अस्थी सन्मानाने भारतात आणल्या जाव्यात, जेणेकरून त्यांची मुलगी म्हणून अनिता फाफ यांना अंत्यसंस्कार करता येतील. दुसरी मागणी म्हणजेच केंद्र सरकारने एका निश्चित कालमर्यादेत काम करणाऱ्या आंतर मंत्रालय समितीची स्थापना करावी. परराष्ट्र मंत्रालय आणि जपानी अधिकाऱ्यांशी समन्वय साधून ही प्रक्रिया पार पडेल. आणि तिसरी अत्यंत महत्त्वाची मागणी आहे की जर या अस्थींवर कोणाला शंका असेल तर अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांची DNA टेस्ट केली जावी, जेणेकरून या 81 वर्षांच्या वादावर आणि संशयावर कायमचा पडदा पडेल. सुप्रीम कोर्टाने या प्रकरणाचं गांभीर्य ओळखून केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे आणि यावर अधिकृत उत्तर मागितलं आहे. या प्रकरणाची पुढची सुनावणी 28 सप्टेंबर 2026 रोजी होणार आहे. स्वातंत्र्यासाठी ज्या महानायकाने आपलं संपूर्ण आयुष्य पणाला लावलं, देशाबाहेर राहून आझाद हिंद सेनेची उभारणी केली, त्या महानायकाचा वनवास स्वातंत्र्याच्या 79 वर्षानंतर तरी संपणार आहे का? एका 83 वर्षांच्या लेकीला तिच्या वडिलांच्या अस्थींवर अंतिम संस्कार करण्याचा अधिकार मिळणार आहे का? हा फक्त एका कुटुंबाचा लढा नाही आहे, तर खरं तर हा संपूर्ण भारताच्या अस्मितेचा आणि आदराचा प्रश्न आहे. तुम्हाला काय वाटतं? टोकियोच्या मंदिरात असलेल्या अस्थी भारतात आणून त्यांची DNA चाचणी करायला हवी का, की नेताजींच्या मृत्यूचं हे गूढ असंच राहू द्यावं? तुमचं मत कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच अपडेट्ससाठी पाहत राहा लगाव बत्ती.